नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. प्रश्नासोबत काही महत्त्वाची माहिती देखील कव्हर केली जाणार आहे, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. त्यासाठी वही आणि पेन घेऊनच बसायचं आहे. जेवढी काही माहिती या ठिकाणी सांगण्यात येईल तर ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 551वा. या भागामध्ये आपण 27 ऑगस्ट 2026 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचं आहे आणि मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय लष्कराने पहिली बाज ड्रोन बटालियन ही कोठे तैनात केलेली आहे? प्रश्न पहिलाच आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर भारतीय लष्कराने पहिली बाज ड्रोन बटालियन जर आपण पाहिली तर ती पंजाब, पर्याय अ, पंजाब या ठिकाणी तैनात केलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. नाव काय आहे? बाज बटालियन. ही ड्रोन बटालियन असणार आहे बघा, पहिली बाज ड्रोन बटालियन जी पंजाब राज्यामध्ये तैनात करण्यात आलेली आहे. आता वैशिष्ट्य जर याचं आपण पाहिलं तर भारतीय सेनेची पहिली समर्पित विशेष ड्रोन बटालियन जर असली तर ती असणार आहे बघा, बाज ड्रोन बटालियन, जे जालंधर पंजाब या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. कोर जर आपण पाहिला तर 11वी वज्र कोर असणार आहे. केवळ याच कामासाठी एका स्वतंत्र आणि समर्पित बटालियन उभी करणारे पंजाब जर आपण पाहिलं तर ते देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. आता यामागचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थांची, विशेषतः हिरोईन आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखणे, तसेच राज्यातील संवेदनशील भागामध्ये हवाई पाळत ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश असणार आहे. जे काही अंमली पदार्थाची तस्करी वगैरे होते, शस्त्रास्त्रांची तस्करी होते, तर ती रोखण्यासाठी हे पहिली बाज ड्रोन बटालियन ही पंजाब या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. ठिकाण जर आपण पाहिलं तर जालंधर पंजाब या ठिकाणी. प्रश्न क्रमांक दुसरा, 21वा आशा भोसले पुरस्कार 2026 हा कोणास जाहीर झाला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर 21वा आशा भोसले पुरस्कार जर आपण पाहिला तर तो पर्याय ब, श्रेया घोषाल. श्रेया घोषाल या गायिका असून यांना हा 21वा आशा भोसले पुरस्कार 2026 हा जाहीर झालेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. हा जो काही आशा भोसले पुरस्कार आहे तर तो 29 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. प्रदान कोण करणार आहे? तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री कोण आहेत? सुनेत्रा पवार. तर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. आता हा पुरस्कार, थोडीशी माहिती पाहूया. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. आणि हा जो काही पुरस्कार आहे तर तो असणार आहे 21वा. कोणास जाहीर झाला आहे? श्रेया घोषाल यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार राशी जर आपण पाहिली तर 1,11,000 रुपये एवढी पुरस्कार रक्कम असणार आहे. शाल आणि सन्मानपत्र देऊन त्या ठिकाणी सन्मानित केले जाणार आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आता नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष कोण आहेत? तर भाऊसाहेब बोहीर हे त्या ठिकाणी नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष असण्यात आणि यांनी ही माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स हा देखील प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. तर वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 मध्ये स्थान मिळवणारे भारतातील एकमेव शहर कोणते ठरलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स अलीकडेच जाहीर झालेला आहे आणि त्या इंडेक्समध्ये स्थान मिळवणारे भारतातील एकमेव शहर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील मुंबई हे या ठिकाणी एकमेव शहर त्या ठिकाणी ठरलेले आहे, ज्याने वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 मध्ये स्थान मिळवलेले आहे.
आता मुंबईचा या इंडेक्समध्ये कितवा क्रमांक लागतो जर विचारलं तर 50वा क्रमांक लागतो. मुंबईने किती गुण मिळवले तर 77 गुण मिळवलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. 77 गुण मिळवत वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 मध्ये मुंबईने 50वे स्थान मिळवले आणि या इंडेक्समध्ये स्थान मिळवणारे देशातील एकमेव शहर ठरलेलं आहे मुंबई. प्रश्न हा महत्त्वाचा असणार आहे. आता हा इंडेक्स जाहीर कोणी केला तर इंटरनॅशनल वर्क प्लेस ग्रुप, लक्षात ठेवायचा आहे. इंटरनॅशनल वर्क प्लेस ग्रुप IWG 2026चा हा इंडेक्स असणार आहे, वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स, ज्यामध्ये मुंबई हे एकमेव शहर ठरलेले आहे ज्याने या इंडेक्समध्ये स्थान मिळवलेले आहे. आता मुंबईने लंडन आणि मियामी हे जे काही दोन महत्त्वाची शहर आहेत बघा, लंडन मियामी यांसारख्या दोन महत्त्वाच्या शहरांना मागे टाकलेले आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता मुंबई 50व्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे तर बँकॉक, थायलंडमधील बँकॉक हे पहिल्या स्थानावर आहे. दुसरा क्रमांक येतो टोकियो जपानचा, तिसरा क्रमांक येतो बार्सिलोना स्पेनचा. बार्सिलोना स्पेन तिसरा क्रमांक, दुसरा क्रमांक टोकियो जपान आणि पहिला क्रमांक थायलंडमधील बँकॉकचा येतो. प्रश्न चौथा, 26वे SCO शिखर संमेलन 2026 कोठे आयोजित करण्यात येणार आहे, हा देखील प्रश्न महत्त्वाचा, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. आवृत्ती कितवी असणार आहे, 26वी आवृत्ती असणार आहे. कशाची तर SCO शिखर संमेलन 2026 लक्षात ठेवायचं आहे. तर याचं आयोजन जर आपण पाहिलं तर याचं आयोजन हे पर्याय बिश्केक किर्गिस्तान, बिश्केक किर्गिस्तान, किर्गिस्तानची राजधानी आहे बिश्केक आणि या ठिकाणी या SCO शिखर संमेलन 2026चं आयोजन हे करण्यात येणार आहे. आवृत्ती विचारली जाऊ शकते तर आवृत्ती असणार आहे 26वी. SCO जर आपण पाहिला तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शांघाय सहयोग संघटना किंवा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. याचं जर आयोजन पाहिलं तर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये किर्गिस्तानची राजधानी बिश्केक किर्गिस्तान या ठिकाणी केलं जाणार आहे. या परिषदेचे यजमानपद जर आपण पाहिलं तर ते किर्गिस्तानकडे असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. स्थळ असणार आहे बिश्केक किर्गिस्तान, कालावधी असणार आहे 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर 2026. वर्ष जर आपण पाहिलं तर SCOची स्थापना होऊन जवळपास किती वर्ष पूर्ण झाले तर 25 वर्ष, लक्षात ठेवायचं आहे. SCOची स्थापना केव्हा झाली होती तर 2001 साली SCOची स्थापना झाली होती, ज्याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. थीम काय असणार आहे, शांतता, विकास आणि समृद्धी ही थीम असणार आहे. SCOचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर चीनमधील बीजिंग या ठिकाणी SCOचं मुख्यालय आहे. भारत याचा सदस्य देश कोणत्या वर्षी बनला होता तर 2017 मध्ये, 2017 साली भारत हा SCOचा सदस्य देश झाला होता, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सहभागी देश कोणते असणार आहेत, भारत, रशिया, चीन, किर्गिस्तान आणि इतर सदस्य देश त्या ठिकाणी सहभागी असणार आहेत. प्रश्न हा महत्त्वाचा असणार आहे, लक्षात ठेवायचा आहे. आयोजन विचारलं जाऊ शकतं, भारत केव्हा सहभागी झालं ते विचारलं जाऊ शकतं आणि आवृत्ती विचारली जाऊ शकते, तर लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, 2026 BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे, प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर या ठिकाणी पुरुष एकेरीचे विजेतेपद जर आपण पाहिलं तर एलेक्स लानियार, पर्याय एलेक्स लानियार हा फ्रान्स देशाचा बॅडमिंटनपटू आहे आणि याने 2026च्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे तर याचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये करण्यात आलं होतं, भारतामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. भारतात कोठे तर इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी BWF विश्व चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कालावधी होता 17 ते 23 ऑगस्ट 2026. यामध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जर आपण पाहिलं तर आन से यंग दक्षिण कोरिया उपविजेती होती, अकाने यामागुची जपान. दक्षिण कोरियाची एकमेव सिंगल्स विश्वविजेती जर आपण पाहिली तर ती असणार आहे आन से यंग. पुरुष एकेरी जर पाहिला तर एलेक्स लानियार हा पुरुष एकेरी विजेता ठरलेला जो फ्रान्सचा आहे. उपविजेता कोण ठरलेला तर कोदाई नाराओका, कोदाई नाराओका हा उपविजेता ठरलेला आहे. BWFचं पूर्ण रूप काय आहे तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन,
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWFचं पूर्ण रूप आहे. 1934 साली BWFची स्थापना झाली होती. मुख्यालय जर आपण पाहिलं तर क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी मुख्यालय असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, कॅलिफोर्नियामध्ये कोणता दिवस आता दिवाळी दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? कॅलिफोर्निया आता कोणत्या देशामधील हे राज्य आहे? तर अमेरिका देशामधील हे राज्य आहे कॅलिफोर्निया. आणि या राज्यामध्ये आता दिवाळी दिन म्हणून घोषित करण्यात आले. जर ती तारीख पाहिली तर पर्याय 8 नोव्हेंबर. 8 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तर तो आता कॅलिफोर्नियामध्ये दिवाळी दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. राज्य कॅलिफोर्निया, देश आहे अमेरिका. उद्देश काय आहे तर 2026 दिवाळी डे म्हणून मान्यता देणे. जर आपण पाहिलं तर दिवाळीला अधिकृत सुट्टी व विशेष मान्यता देणारे पहिले राज्य कोणते होते? तर पेन्सिल्व्हेनिया हे पहिले राज्य होते. सिलिकॉन व्हॅली जर पाहिली, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली, तर ही गुगल, ॲपल, फेसबुक यांसारख्या जगातील सर्वोच्च तंत्रज्ञानाच्या काही कंपन्या आहेत बघा, तर त्यांचं मुख्यालय हे याच राज्यामध्ये आहे. आता का घेतलं तर अमेरिकेशी संबंधित आहे. अमेरिकेमध्ये गुगल, ॲपल, फेसबुक यांसारख्या महत्त्वाच्या काही सर्वोच्च तंत्रज्ञान कंपन्या बघा, तर यांचं मुख्यालय आहे कोठे? तर सिलिकॉन व्हॅली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 7, भारत व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7वी उच्चस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर भारत व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7वी उच्चस्तरीय बैठक जर आपण पाहिली तर तिचं आयोजन पर्याय ड चेन्नई, तामिळनाडू येथे करण्यात आलेले आहे. चेन्नई या ठिकाणी काय आहे तर तटरक्षक दलाचे प्रादेशिक मुख्यालय आहे, लक्षात ठेवायचं आहे. तटरक्षक दल प्रादेशिक मुख्यालय चेन्नई या ठिकाणी या 7व्या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. कशाच्या बैठकीचं? तर भारत व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7वी उच्चस्तरीय बैठक. आवृत्ती किती होती? 7वी आवृत्ती होती. भारताच्या बाजूने महासंचालक परमेश्वर शिवमणी त्या ठिकाणी सहभागी होते. तटरक्षक दलाचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? तर परमेश्वर शिवमणी यात लक्षात ठेवायचं आहे. व्हिएतनामच्या बाजूने उपकमांडंट मेजर जनरल लुओंग दिन हुंग हे व्हिएतनामच्या बाजूने त्या ठिकाणी उपस्थित होते. जर आपण पाहिलं तर सहकार्याची क्षेत्रे कोणकोणती आहेत? तर सागरी शोध व बचाव, सागरी कायदा अंमलबजावणी, समुद्री प्रदूषण प्रतिसाद, संस्थात्मक क्षमता निर्माण, संयुक्त प्रशिक्षण व परस्पर जहाज भेटी वाढवणे या ठिकाणची सहकार्याची क्षेत्रे असणार आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न, ICC पुरुष टेस्ट गोलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर अलीकडेच ICC पुरुष टेस्ट रँकिंग जाहीर झालेली आहे आणि त्या रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराला मागे टाकत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा अव्वल गोलंदाज ठरलेला आहे. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. रँकिंग जर आपण पाहिली टेस्टची तर त्या ठिकाणी आपल्या भारताचा जसप्रीत बुमराह जो आहे बघा, तर त्याला मागे टाकलेला आहे. कोणी? तर मिचेल स्टार्क याने मागे टाकलेले आहे. आता गुण किती मिळवलेले आहेत? तर 772. एकूण 772 गुण मिळवलेले आहेत. कोणी? तर मिचेल स्टार्कने. हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहचे गुण किती आहेत? 762 गुण आहेत. 762. 10 अंकाने पुढे गेलेला आहे मिचेल स्टार्क आणि टेस्ट गोलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे. अव्वल स्थानावर आहे मिचेल स्टार्क. दुसरा क्रमांक येतो जसप्रीत बुमराहचा. तिसरा क्रमांक येतो मॅट हेनरीचा आणि चौथा क्रमांक येतो पॅट कमिन्स. हा देखील ऑस्ट्रेलिया संघाशी संबंधित आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्यात कव्हर करून घेतले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी महत्त्वाचे असतात. आता हेच प्रश्न या ठिकाणी आपण रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय लष्कराने पहिली बाज ड्रोन बटालियन कोठे तैनात केली आहे? याचं उत्तर असणारे पर्याय अ पंजाब या ठिकाणी. दुसरा प्रश्न आहे 21वा आशा भोसले पुरस्कार 2026 हा कोणास जाहीर झाला? तर याचं उत्तर असणार आहे श्रेया घोषाल यांना 21वा आशा भोसले पुरस्कार 2026 हा अलीकडेच जाहीर झाला आहे. तिसरा प्रश्न आहे वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 मध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय शहर कोणते ठरले आहे?
तर पर्याय क मुंबई हे एकमेव शहर ठरलेले आहे ज्याने बघा वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 मध्ये स्थान मिळवलेलं आहे. कितवा क्रमांक आहे मुंबईचा? 50वा क्रमांक आहे. 26वी SCO शिखर संमेलन 2026 याचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? याचं आयोजन जर आपण पाहिलं तर पर्याय ड बिश्केक किर्गिस्तान या ठिकाणी केले जाणार आहे. 5वा प्रश्न आहे 2026 BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? जर पाहिलं तर पर्याय अ ॲलेक्स लानियार फ्रान्सचा खेळाडू आहे. तर याने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. कशाच्या? तर BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा याचं आयोजन आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. कॅलिफोर्नियामध्ये कोणता दिवस दिवाळी दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर पर्याय क 8 नोव्हेंबर हा जो काही दिवस असणार आहे तर तो कॅलिफोर्नियामध्ये दिवाळी दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 7वा प्रश्न आहे भारत व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7वी उच्चस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी भारत व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7वी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. 8वा प्रश्न आहे ICC पुरुष टेस्ट गोलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थान कोणी प्राप्त केले आहे? तर मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज याने अव्वल स्थान मिळवलेले आहे. कशामध्ये? तर ICC पुरुष टेस्ट गोलंदाजी रँकिंगमध्ये. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू गणवेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल ते मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम पेज असेल या ठिकाणी देखील आपल्याला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.